मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी 26 पक्षांची एक आघाडी आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये तयार झाली आणि ती आघाडी म्हणजे इंडिया अलायन्स. ह्या इंडिया अलायन्सने लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयाचा रथ रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे या इंडिया अलायन्सने भाजप एकीकडे 400 पारचा नारा देत होतं, पण या भारतीय जनता पार्टीच्या फोर्ससमोर एक कणखरपणे ही इंडिया अलायन्समधले 26 पॉलिटिकल पार्ट्या उभ्या होत्या. या इंडिया अलायन्समुळे भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात जास्त नुकसान जर कुठल्या राज्यात झालं असेल तर ते उत्तर प्रदेशमध्ये झालं होतं. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीबरोबर, बंगालमध्ये ममता दीदींबरोबर, तमिळनाडूमध्ये DMK बरोबर, केरळमध्ये डाव्या पक्षांबरोबर काँग्रेस पार्टी लढत होती. पण मित्रांनो, जसं हरियाणा आणि महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, हे इंडिया अलायन्स ही एक कल्पना आहे की काय आता असं वाटायला लागले. आणि एकेकाळी 26 पक्षाची जी मोठ काँग्रेसबरोबर इंडिया आघाडीमध्ये होती, ही मोठ हळूहळू ढिल्ली होती की काय असं वाटायला लागले. इंडिया अलायन्समधला महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे RJDनी ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावरती, म्हणजे पुढच्या वर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावरती लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व हे काँग्रेस पार्टीकडून काढून तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता दीदी यांच्याकडे द्यावं अशी मागणी केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये एकत्र लढलेली आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकमेकाच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाने आम आदमी पार्टीसाठी दिल्लीमध्ये तारंबळ केली आणि असं आता वाटायला लागलं की काँग्रेस पार्टीचा दिल्लीमध्ये सर्वात मोठा शत्रू हा भारतीय जनता पार्टी नसून आम आदमी पार्टी आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ह्या महाविकास आघाडीचा किंवा ह्या इंडिया अलायन्समधून उद्धव ठाकरे यांचा मोहभंग झाला. उद्धव ठाकरे हे जवळपास त्यांनी निश्चित केले की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढायची. आणि दुसरीकडं 8 आणि 9 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या अधिवेशनामध्ये सुद्धा इंडिया आघाडीबद्दल नाराजीचे सूर उमटले आणि शरद पवार यांचं सुद्धा ह्या इंडिया आघाडीमधून मोहभंग झालेला आहे. म्हणजे एकेकाळी लोकसभा निवडणुकीच्या आधी 26 पक्षांनी भारतीय जनता पार्टीला या देशाच्या सत्तेवरून खेचण्यासाठी जी इंडिया आघाडी तयार केली होती, ती इंडिया आघाडी आता कमकुवत झालेली आहे आणि ती इंडिया आघाडी फक्त काँग्रेस आणि DMK पुरतीच मर्यादित आहे की काय असं वाटायला लागले. 26 पॉलिटिकल पार्ट्यांचे 26 पॉलिटिकल ॲम्बिशन आहेत. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. प्रत्येकाचा इंटरेस्ट जरी कॉमन इंटरेस्ट असला सत्तेसाठी, पण ज्यावेळेस राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतात त्यावेळेस यांचे जे इंटरेस्ट असतात ते एकमेकासमोर येऊन त्याचे क्लॅशेस होतात. हे आपण दिल्लीमध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये बघितलं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर घोषित या इंडिया आघाडीने केला असता तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. ही वस्तुस्थिती आहे आणि राजकीय जाणकारांचं मतसुद्धा. पण इंडिया आघाडीने तसं केलं नाही, कारण 3 पॉलिटिकल पार्ट्यांचे इंटरेस्ट जे होते हे क्लॅशेस झाले. दिल्लीमध्ये सुद्धा तेच झालं. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना सुद्धा ह्या वेळेस दिल्लीची निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सर्वात अवघड आहे. म्हणजे अरविंद केजरीवाल ज्या नवी दिल्ली सीटमधून विधानसभेची निवडणूक लढत आहेत तिथं सुद्धा अरविंद केजरीवाल हे विजयी होतात की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. अशा वेळेस ज्या काँग्रेस पार्टीने लोकसभेमध्ये आम आदमी पार्टीबरोबर अलायन्स केलं, ती काँग्रेस पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या विरोधात उभी आहे आणि आम आदमी पार्टीचा अवघड कार्यक्रम हा दिल्लीमध्ये या काँग्रेस पार्टीने करून ठेवला. म्हणजे एकीकडे लोकसभा एकत्र लढायच्या, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकामेकाच्या विरोधामध्ये ठाकायचं, आपल्याच अलायन्स पार्टनरला नुकसान करायचं, हे या इंडिया अलायन्समध्ये चालले. लोकसभेला यांची विचारधारा एक असते, पण विधानसभा निवडणुका जशा जवळजवळ येतात तशी यांची विचारधारा ही वेगळी होती. उत्तर प्रदेशमध्ये मेमध्ये मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला जर सगळ्यात जास्त यश कुठल्या राज्यात मिळालं असेल तर ते उत्तर प्रदेशमध्ये मिळालं. भारतीय जनता पार्टीने 2014 आणि 2019 मध्ये उत्तर प्रदेशमधल्या जवळपास 90% लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या,
पण ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीला फक्त 36 जागांवरती समाधान मानावं लागलं, कारण त्यांच्यासमोर काँग्रेस पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी एक मजबूत आव्हान उभं केलं होतं आणि या दोन्ही पक्षांनी मिळून उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 42 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेच्या जागा आहेत. पण लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर ह्या जे मेन 2 अलायन्स पार्टनर होते, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टी, यांच्यामधून विस्तूसुद्धा जात नाही. म्हणजे ही जी इंडिया आघाडी होती, संविधानाच्या रक्षणासाठी यांचं असं म्हणणं होतं की आम्ही हे अलायन्स केलं आहे. पण आता जसं निवडणुका होत आहेत राज्यांच्या, तर एक गोष्ट लक्षात येते की यांना संविधानाचं रक्षण नाही, तर आपले पॉलिटिकल इंटरेस्ट सेट करण्यासाठी यांनी ही इंडिया आघाडी स्थापन केली. जर या इंडिया आघाडीने हे 5 वर्ष जर इंडिया आघाडी मजबूत राहिली असती, तर परस्पर कॉर्डिनेशननी जर ह्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुका लढल्या असत्या, तर नक्की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर कडवं आव्हान हे लोक उभे करू शकत होते.